Okay, so are you with me? Yes, sir. So there was some problem. So is my screen visible? Yes, sir. So now tell me, which are the three main tenses? Just repeat it. You have just told. Present, future. Present, past, and future. These three main tenses have been divided into 4 subtypes each. है की नाही, आपण याच्याबद्दल पण चर्चा केलेली आहे. तर ते 4 प्रकार कोणते कोणते आहेत की जे प्रत्येक काळामध्ये आहेत? प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट. सिंपल. आता प्रेझेंट म्हणण्यापेक्षा फक्त सिंपल म्हणा. ओके, कारण तो तिन्ही काळामध्ये असेल. सिंपल, कंटिन्युअस, देन परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. व्हेरी गुड. तर बघा, आता त्याच्यामधला पहिला काळ आपण बघतोय की सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा इथे तुम्हाला दिसतंय डिनोटिंग फॅक्ट्स ऑर रियालिटीज, आणि तो कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. लक्षात घ्या. मग आपल्या आजूबाजूला अशा किती वस्तुस्थिती आहेत, रियालिटीज आहेत की ज्या आपण मांडू शकतो? तुम्हाला आजूबाजूला खूप साऱ्या वस्तू दिसतील, है की नाही? त्या वस्तूंना अस्तित्व आहे की नाही? सांगा. Yes. व्यक्ती असतील, वस्तू असतील, प्राणी असतील, त्या प्रत्येक गोष्टीला अस्तित्व आहे. प्रत्येक गोष्टीची युनिक आयडेंटिटी आहे, ओळख आहे. कळतंय? मग ती ओळख, वर्तमानातली ओळख कशी व्यक्त करायची? तर त्यासाठी तुम्हाला या टेबलचा वापर करावा लागतो. कोणता टेबल? बघा, हा जो तुम्हाला दिसतोय पहिला टेबल, याचा वापर तुम्हाला करावा लागतोय. मग त्याच्यामध्ये हे स्वतःची ओळख करून द्यायची असेल तर आय एम म्हणावं लागतं तुम्हाला. बरोबर? परत ही, शी, इट, समवन, समबडी, नो वन, नोबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, धिस, दॅट, हे सगळे सिंग्युलर प्रोनाउन्स आहेत. त्यांच्या संदर्भात इजचा वापर केला जातो. आणि वी, यू, दे, ऑल, दीज, अ फ्यू, सम, मेनी किंवा दीज, दोज, या सगळ्यांच्या संदर्भात आरचा वापर केला जातो. इज इट क्लिअर? येस सर. आणि त्या क्रियापदानंतर येणारा शब्द जो असतो तो एकतर नाउन असतो किंवा ॲडजेक्टिव्ह असतो. इथं दिसतंय बघा तुम्हाला. बघा इथं मधल्या भागामध्ये तुम्हाला दिसतंय, इट इज आयदर नाउन ऑर ॲडजेक्टिव्ह ऑर नाउन फ्रेज. आणि त्याच्यातून व्यक्त काय होते तर फॅक्ट्स ऑर रियालिटीज इन प्रेझेंट. मग खाली इथं तुम्हाला त्याचा फॉर्म्युला दिसतोय. फॉर्म्युल्याच्या खाली एक एक्झाम्पल आहे, वाचा कोणतं तरी एक एक्झाम्पल वाचा त्याच्यामधलं. बघा जिथं माझा कर्सर हलतोय. मी म्हटलं तुम्हाला व्हॉट इज युअर आयडेंटिटी, तुम्ही काय सांगाल? I am an engineer. करेक्ट, आय एम एन इंजिनियर. किंवा वी आर इंजिनियर्स, वी आर स्टुडंट्स. सो ऑल these sentences denote facts or realities in present. लक्षात घ्या. मग याच्यामध्ये मल्टिपल कन्स्ट्रक्शन्स कशा असतात? दॅट इज द पार्ट टू बी लर्न्ड, टू बी अंडरस्टूड अँड टू बी implemented in our communication. So I will take you towards another screen and we will continue with our discussion. Okay, is my screen visible? Another screen? Yes, sir. Yes. मग याच्यामध्ये तुम्हाला बघा दिसतंय सिंपल प्रेझेंट टेन्स डिनोटिंग फॅक्ट्स ऑर रियालिटीज. मग याच्यामध्ये पहिली रचना असते ॲफर्मेटिव्ह. बघा आपण त्या दिवशी वाक्यांचे वेगवेगळे प्रकार शिकत असताना हे शिकलो की स्टेटमेंट्स असतात, त्याच्यानंतर क्वेश्चन्स असतात, इम्पेरेटिव्ज असतात वगैरे. तर ॲफर्मेटिव्ह म्हणजे काय तर सकारात्मक माहिती देण्यासाठी वापरली जाणारी वाक्य. सांगा मग किती ग्रुप्स असू शकतात त्याच्यामध्ये? फॉर एक्झाम्पल आय नंतर क्रियापद कोणते घेणार आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे? एम. करेक्ट. मी कोण आहे, कसा आहे? आय एम फॉर एक्झाम्पल सिन्सिअर. बघा सिन्सिअर, द वर्ड सिन्सिअर इज वन ॲडजेक्टिव्ह. ओके, ती पण माझी एक ओळख आहे, ती पण एक वास्तव, ते पण एक वास्तव आहे. लक्षात घ्या. म्हणजेच काय, थोडक्यात एखाद्या वस्तूची, व्यक्तीची ओळख, नॅशनॅलिटी, रंग, आकार, चव, आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्या 5 सेन्सेस मधून
किंवा सिक्स सेन्सेस मधून आपल्याला जे काही जाणवतं वर्तमानामध्ये ते सगळं व्यक्त करण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स डिनोटिंग फॅक्ट्सची मदत घ्यावी लागते. कळते? तुम्हाला Yes. जाणीव आहेत की नाही सगळ्यांना? सिक्स सेन्सेस आहेत की नाही? टंग, टीथ Yes. आहे की नाही? सॉरी, टंग, त्याच्यानंतर स्किन, त्याच्यानंतर नोज, त्याच्यानंतर अजून कोणते आहेत आपले सेन्स ऑर्गन्स? Skin. हा, स्किन आहे, टंग आहे, Ear. त्याच्यानंतर इयर्स आहेत, नोज आहे की नाही, आईज आहेत. बघा, डोळ्याची तर भूमिका फार महत्वाची असते. डोळ्यांनीच आपल्याला समजतं की कोणता रंग कोणता आहे, काय आहे, कोणती वस्तू कोणती आहे, आणि त्या सगळ्या गोष्टींचं वर्तमानातलं वर्णन आपण याच्यातून करत असतो, या टेन्स मधून करत असतो. शिवाय एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय हा सुद्धा आपण याच्यातूनच व्यक्त करत असतो, या टेन्स मधून. आर यू क्लिअर? Yes, sir. हा, जसं Yes, की sir. मी समजा तुम्हाला म्हटलं आय एम इंडियन, आय एम चायनीज, ही इज ब्रिटिश, आहे की नाही, मग हे काय आहे परत? ऑल दीज आर आयडेंटिटीज, ऑल दीज आर फॅक्ट्स इन प्रेझेंट. डू यू अग्री विथ मी? Yes, Yes. sir. हा, मी समजा म्हटलं की जो बायडन इज अमेरिकन. व्हॉट इज इट? इट इज अ फॅक्ट. अँड आय हॅव टेकन द हेल्प ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. लक्षात घ्या, फॉर गिव्हिंग पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन. मग मला सांगा, आय एम सिन्सिअर हा एक ग्रुप झाला. दुसरा असेल ही. अजून कोण कोण येतात त्याच्यामध्ये सांगा, सिंग्युलर्स मध्ये? He, she, it, हा is. हा, ही, शी, इट, एक्सक्यूज मी, समवन. कोण कोण येते बघा, कोणाकोणासाठी इज वापरणार तुम्ही? समवन, समबडी. सांगा पुढे एक एक. Nobody. No. हा, नो वन, त्याच्यानंतर नो बडी. हा, त्याच्यानंतर एव्हरीवन. बघा, एव्हरीवन हे सुद्धा सिंग्युलर आहे, सिंग्युलर प्रोनाउन आहे, एव्हरीवन. त्याच्यानंतर एव्हरीबडी. बघा, आता ही सुरुवात आहे त्याच्यामुळे आपल्याला टायपिंगला थोडा वेळ लागतोय, तरी समजून घ्या. एव्हरीवन, एव्हरीबडी. धिस, धिसच्या पुढे एखादा शब्द येतो बघा, ओळख दाखवणारा, जसं की धिस स्टुडंट, धिस फार्मर, धिस टीचर, धिस वर्कर, धिस एम्प्लॉई वगैरे. आर यू क्लिअर? Yes, sir. हा, त्याच्यानंतर येतो दॅट. बघा, या सगळ्यांसाठी तुम्ही इज वापरत असता. इज सिन्सिअर. बघा, कोणताही ऍडजेक्टिव्ह घ्या, कोणतंही नाउन घ्या, कोणतेही नाउन फ्रेज घ्या, तुमची वाक्य तयार होतील. ओके. त्याच्यानंतर तिसरा ग्रुप जो असेल आरच्या संदर्भात. मग आपण आर कोणाकोणासाठी वापरतो सांगा? They. हा, वी, यू, दे. पुढं अजून कोणते कोणते प्रोनाउन्स प्लुरल आहेत बघा? Those. हा, परत सम, आहे की नाही, अ फ्यू. बघा, या सगळ्यामधून तुम्हाला प्लुरलचा सेन्स होतोय, अनेक वचनीचा सेन्स होतोय, तो तुम्हाला कॅच करता आला पाहिजे. वी, यू, There. दे, ऑल, दीज, दोज, अ फ्यू, सम. त्याच्यानंतर सांगा. हा, बोला, कोणतरी बोलत होतं. There. ओके, ठीक आहे. देअर आर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. देअर इज पण होऊ शकते, पण देअर आर सिन्सिअर असं नाही म्हणत आपण. दॅट्स वाय विल नॉट टेक डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, ओनली पर्सनल प्रोनाउन्स. ओके, अ फ्यू, मेनी. किंवा अजून कोणते प्लुरल आहेत? वी, यू, दे, ऑल, दीज, दोज, सम, अ फ्यू, मेनी. ठीक आहे, तर एवढे आहेत. याच्या पुढे आपण म्हणतो आर. ओके, आर सिन्सिअर. बघा, आपण एवढ्या प्रोनाउनचा विचार केला तर याच्यातून कोणीही सुटत नाही. यांच्यापेक्षा अजून दुसऱ्या कोणाचं वर्णन असू शकत नाही, लक्षात घ्या. कळतंय का? मग हे झालं, हे तिन्ही जे आहेत बघा हायलाइट केलेले, दीज आर द वेज ऑफ गिव्हिंग पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन. सकारात्मक माहिती आहे सगळ्या वाक्यामध्ये, पटतंय? पण
प्रत्येक वेळेसच सकारात्मक माहिती आपल्याला द्यावी लागते असं काही नाही. समटाइम्स वी विल हॅव टू गिव्ह निगेटिव्ह इन्फॉर्मेशन. सो हाऊ टू फॉर्म दोज निगेटिव्ह सेंटेन्सेस और हाऊ टू एक्सप्रेस निगेटिव्ह फॅक्ट्स. तर बघा हेच मी कॉपी करतोय आणि पेस्ट करतोय. यू विल अंडरस्टँड. जस्ट सिंपल चेंज यू हॅव टू मेक हिअर इज निगेटिव्ह. मग तुम्हाला कोणता शब्द याच्यामध्ये ऍड करावा लागेल जेणेकरून या वाक्यांना निगेटिव्ह सेन्स मिळेल. यू विल हॅव टू ऍड समथिंग हिअर. Not. करेक्ट. नॉट. Not. हा. आय एम नॉट सिन्सिअर. ही शी इज नॉट. है की नाही. नकारात्मक माहिती देण्याचा प्रकार आहे हा. त्याच्यानंतर वी यू दे ऑल आर नॉट सिन्सिअर. ओके, लक्षात घ्या. याच्यामधून आपण नकारात्मक माहिती देतोय. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कोणीतरी सिन्सिअर आहे का. प्रश्न विचारायचा आहे, चौकशी करायची आहे. चौकशी करणं हा पण आपल्या कम्युनिकेशनचा एक भाग आहे. कळतंय. त्यालाच आपण पुढचा प्रकार सी म्हणूयात. ओके, टाइप ऑफ सेंटेन्स सी, दॅट इज पॉझिटिव्ह. बघा, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. सकारात्मक प्रश्न. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कसा असेल मग. आता मला असं म्हणायचं आहे की मी सिन्सिअर आहे का, मी हुशार आहे का, मी अभ्यास करतो का वगैरे. नाही, करण्याचा सेन्स नाहीये, स्थितीचा सेन्स आहे. हा, मी हुशार आहे का, मी सिन्सिअर आहे का. त्याच्यानंतर Is he sincere? हा, किंवा मी इंडियन आहे का. तर तुम्हाला अशी सुरुवात करावी लागेल, एम आय, है की नाही. एम आय सिन्सिअर. उत्तर असेल what can be the answers, possible answers. Yes. Correct. Yes or no. Yes, you are sincere. No, you are not sincere. Yes, you are Indian. No, you are not Indian. Try to understand. लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप बघा. आता मला यांचीच आलटापालट करायची आहे. मी कुठून कॉपी करतोय आणि कुठं पेस्ट करतोय हे लक्षात घ्या. काय कॉपी करतोय ते पण लक्षात घ्या. वाक्य कशी स्ट्रक्चर होतात, रचना कशा तयार होतात ते लक्षात घ्या. आता हे वाक्याची सुरुवातीला नेहमी पहिलं लेटर कॅपिटल आणि हे जे आहेत बाकीचे आता यांचे लेटर स्मॉल असतील. लक्षात घ्या, ही शीचे वगैरे. इज दॅट क्लिअर. Yes, sir. हा, आणि अर्थ कसे होतील मग. इज ही सिन्सिअर, मराठी अर्थ. इज ही सिन्सिअर, इज शी सिन्सिअर, इज एव्हरीवन सिन्सिअर, इज धिस स्टुडंट सिन्सिअर, इज दॅट स्टुडंट सिन्सिअर. अर्थ बघा, तो सिन्सिअर आहे का, ती आहे का. आर यू गेटिंग ऑर नॉट. Yes, sir. इज नो वन सिन्सिअर म्हणजे कोणी सिन्सिअर नाही का. लक्षात घ्या, इज नो वन सिन्सिअर, कोणीच सिन्सिअर नाही का. इट हॅज द निगेटिव्ह सेन्स. ट्राय टू अंडरस्टँड. बिकॉज दिस नो और नो, सॉरी, here you can see this no has occurred, which is the sign of negation. समजते, समजते की नाही समजत. Yes, sir. Yes, sir. आता मला परत चौकशी करायची आहे तिसऱ्या सिच्युएशन मध्ये. काय करू सांगा बघू, कशी कशी रचना असेल. हा, पुढं. We, you, they, all. करेक्ट. वी, यू, दे, ऑल, मेनी, अ फ्यू, सिन्सिअर. आणि उत्तर परत तेच असेल, येस ऑर नो. आता मागच्या प्रमाणेच आरचं ए कॅपिटल असेल आणि बाकीच्या सगळ्यांचं पहिलं लेटर स्मॉल असेल. आर वी सिन्सिअर. येस, यू आर सिन्सिअर. आर यू सिन्सिअर. नो, यू आर नॉट सिन्सिअर. आर दे सिन्सिअर. येस, दे आर व्हेरी सिन्सिअर. ट्राय टू अंडरस्टँड.
जेव्हा आपल्याला प्रश्न समजतात तेव्हा उत्तरं पण त्याच्यासोबत समजली पाहिजेत. जेव्हा उत्तरं असतात तेव्हा प्रश्न पण समजले पाहिजेत. And in almost all situations of formal communication, may it be an interview, may it be a group discussion, may it be presentation, everywhere you have to use this question and answer session. मग आपल्या समोरच्या व्यक्तीचा प्रश्न कोणत्या टेन्स मधला आहे आणि आपण कोणत्या टेन्स मध्ये उत्तर दिलं पाहिजे हे जजमेंट फार महत्वाचं आहे. आर यू क्लिअर? Yes. Yes, sir. हाँ ठीक आहे. आगे चलते हैं नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स. आता मला माहिती घ्यायची आहे पण नकारात्मक पद्धतीने घ्यायची आहे. जसं मी म्हणू शकतो की मी सिन्सिअर आहे का, तसंच मी म्हणू शकतो की मी सिन्सिअर नाही का. बरोबर आहे की नाही? किंवा माणसं म्हणतात की नाही, तो हुशार नाही का, तो अभ्यासू नाही का, तो अशी नाही का, कोणते का गुण असे ना, तो ब्रिटिश नाही का, तो शेतकरी नाही का, किंवा ते शिक्षक नाहीत का. ट्राय टू अंडरस्टँड ऑल दीज आर द वेज टू कलेक्ट इन्फॉर्मेशन with the help of negative sentences, negative questions, and they are called as, see here we have to change simple thing, negative, okay, negative verbal question, and you have to make again simple changes in all these constructions. Just I will copy and paste here. So what change will you make here? Just tell me. My not sincere. My not sincere. हा, आता इथं ॲमंट बघा, असं म्हणायचं नाही. ॲमंट ऐवजी आरंट आय असा शब्द वापरला जातो इथं. फक्त एवढे एक्सेप्शन लक्षात ठेवा. जनरली आय साठी कधीही आरंट वापरलं जात नाही, पण इन केस ऑफ निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन आरंट इज युज्ड विथ रेफरन्स टू आय. आरंट आय सिन्सिअर किंवा एंट आय सिन्सिअर, दॅट इज अनदर एक्सप्रेशन. एंट आय, आरंट आय, or it is equal to amn't I, but amn't is less used. Try to understand. Okay, then what change will you make in the second sentence? Simple change. Isn't. Isn't. And here again simple change. Aren't. Correct. Aren't. And the answers will be same, either yes or no. लक्षात घ्या. ओके, फक्त आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मधून एवढ्याच वाक्याचा विचार नाही करायचा. याच्यामध्ये हे सगळे पण आहेत, बाकीचे प्रोनाउन्स आहेत, बाकीचे ॲडजेक्टिव्ह येऊ शकतात, बाकीचे नाउन्स येऊ शकतात, बाकीच्या नाउन फ्रेजेस येऊ शकतात. इट मीन्स दॅट वी हॅव टू एनलार्ज द स्पॅन ऑफ आवर अंडरस्टँडिंग अबाउट टेन्सेस. आणि त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या रचना पण येतात, लक्षात घ्या. अफर्मेटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन असेल, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन असेल. आणि पाचवा जो प्रकार आपण बघणार आहोत याच्या संदर्भातला, तो आहे WH क्वेश्चन्स. बघा, याच्यामध्ये WH क्वेश्चन्स पण असतात. मग ते कसे सांगू शकताय? आता WH वर्ड्स आपण बघितले त्या काल चर्चा करत असताना. कोणते कोणते WH वर्ड्स आहेत सांगा, शब्द तरी सांगा मला कमीत कमी. हा, हू, व्हेन, व्हॉट, व्हेअर, व्हाय वगैरे. ठीक आहे, आपण आता पहिल्या शब्दापासून जाऊयात. मला जाणून घ्यायचं आहे कोण सिन्सिअर आहे, कोण हुशार आहे, कोण ब्रिटिश आहे. Who is sincere? करेक्ट, हू इज सिन्सिअर. आणि त्याची उत्तर काय असतील मग? बघा, इथं आहेत सगळी उत्तर. I am sincere. आहे की नाही? बरोबर आहे. इज इट मेकिंग सेन्स? Yes. हा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न असू शकतो, सांगा आता इथं हे लक्षात घ्या की सगळेच WH वर्ड्स सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये मिनिंगफुल असतील असं नाही. आता आपण असं नाही म्हणू शकत की व्हेअर एम आय सिन्सिअर, कायच अर्थ नाही या प्रश्नाला. म्हणजे सगळेच WH वर्ड्स ऍप्लिकेबल नसतात, हे लक्षात घ्या. ठराविक WH वर्ड्स ठराविक कॉन्टेक्स्ट मध्ये फंक्शन करतात, मिनिंगफुल असतात किंवा ऍप्लिकेबल असतात.
अजून दुसरे कोणते प्रश्न होऊ शकतात? हा एक होऊ शकतो समजा, व्हाय एम आय सिन्सिअर, है की नाही? ठीक आहे. अजून हाउ एम आय, है की नाही? हाउ इज ही, हाउ इज शी, हे प्रश्न वस्तुस्थितीबद्दल विचारले जाणारे प्रश्न आहेत. एखाद्या व्यक्तीच्या गुणाबद्दल, वर्तमानातल्या गुणाबद्दल विचारले जाणारे प्रश्न आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कळतंय? कळतंय का? Yes, sir. हा, Yes, अजून sir. अजून कोणते प्रश्न असू शकतात सांगा? How can I help you? हाउ कॅन आय बी सिन्सिअर, बट इट इज नॉट द पार्ट ऑफ धिस टेन्स. आता बघा, बरं झालं तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला. आता कॅनने वगैरे होणारे जे प्रश्न आहेत, दे आर द क्वेश्चन्स रिलेटेड टू मॉडल ऑक्झिलरीज. अँड हिअर वी आर नॉट डीलिंग विथ मॉडल ऑक्झिलरीज, बट हिअर वी आर डीलिंग विथ प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आर डिफरंट अँड मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आर डिफरंट. आपण मॉडल ऑक्झिलरीकडे नंतर जाऊयात. पहिल्यांदा प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बच्या संदर्भात चर्चा करूयात. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. तर ठीक आहे, अजून काही असे प्रश्न असू शकतात की जे या कॉन्टेक्स्टमध्ये ऍप्लिकेबल असू शकतात. किंवा हु इज सिन्सिअर याचाच निगेटिव्ह क्वेश्चन पण असू शकतो. कसा असू शकतो सांगा? Who is not sincere? करेक्ट. हु इज नॉट सिन्सिअर, हु इजंट सिन्सिअर, मग ही इजंट, शी इजंट वगैरे. ह्याची उत्तरं कुठं आहेत? तर इथे आहेत बघा, हे बघा. These are the answers. I'll enlarge it for your better visibility. कळते? कळते की नाही कळत? Yes, sir. हा, Yes, sir. ठीक आहे. तर हे या सगळ्या रचना होत्या सिंपल प्रेझेंट टेन्स डिनोटिंग फॅक्ट्स बद्दलच्या. आता आपण दुसऱ्या टेबलकडे जातोय, दुसऱ्या बॉक्सकडे जातोय. आय विल शेअर दॅट स्क्रीन सो दॅट विल बी ऑन द राईट ट्रॅक. बघा, आपण जी कोणती चर्चा केली आता ती या पहिल्या बॉक्सबद्दल होती, या बॉक्सबद्दल. ओके, तर आपण तसंच खाली जातोय. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा दुसरा सेन्स आहे टू डिनोट ओनरशिप अँड पोजेशन. बघा, वर्तमानामध्ये सध्या कोणाकडे काय आहे किंवा कोण कशाचा मालक आहे हे व्यक्त करण्यासाठी आपल्याला हॅव आणि हॅजचा वापर करावा लागतो, जसं आपण मागाशी बघितलं, है की नाही? मग हॅव कोणासाठी वापरतो? वाचून सांगा बघू. हॅव फॉर We, you, they, all. हा, आय, वी, यू, दे, ऑल, है की नाही? अ फ्यू, सम, मेनी, दीज, दोज वगैरे. आणि हॅज कोणासाठी? फॉर ऑल सिंग्युलर प्रोनाउन्स, ही, शी, इट, समवन, समबडी वगैरे. आता हे तुमच्यासाठी सवयच होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि याच्या नंतर येणारा जो शब्द असतो, म्हणजेच हॅव किंवा हॅज नंतर येणारा जो शब्द असतो, तो एक तर नाउन असतो किंवा नाउन फ्रेज असते. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ही नाउन फ्रेज काय असते? सांगतो तुम्हाला. बघा, आय हॅव अ पेन, आय हॅव अ पेन, याच्यामधलं पेन जे आहे इट इज वन नाउन. बट व्हेन आय से आय हॅव अ कॉस्टली पेन, सी, अ कॉस्टली पेन, इज इट अ नाउन और नाउन फ्रेज? नाउन फ्रेज, लक्षात घ्या. हा, फ्रेज म्हणजे काय? तर थोडक्यात 2-3 शब्द एकत्र किंवा त्याच्यापेक्षा जास्त शब्द एकत्र आले की त्याला फ्रेज म्हणायचं. मग अ कॉस्टली पेन, इट इज अ फ्रेज. दॅट सिंपल इट इज. लक्षात घ्या, वर्तमानामध्ये कोणाकडे काय आहे किंवा कोण कशाचा मालक आहे. ठीक आहे. याच्या संदर्भातल्या मल्टिपल कन्स्ट्रक्शन्स आपण बघूयात. फॉर दॅट आय विल शेअर माय अनदर स्क्रीन. ओके, आर यू हिअर ऑन द स्क्रीन? Yes, sir. Yes. So see, I will copy this and it will help for your better understanding. Just simple changes are there, you will understand. बघा, आता सिंपल प्रेझेंट टेन्स इथं आता मी डिनोटिंग काय म्हणू?
ओनरशिप और पोझिशन, मालकी दाखवणार. इथं आता बघा कोणतं क्रियापद वापरू, कोणते दोन ऑप्शन्स आहेत माझ्यासाठी. have and have. करेक्ट करेक्ट. आय हॅव. आता आय हॅव सिन्सिअर असं म्हणतात का? नाही. याच्यानंतर येणारा शब्द, हॅव नंतर येणारा शब्द एकतर नाउन असेल किंवा नाउन फ्रेज असेल, हे आपण आता बघितलंय. मग आय हॅव सांगा, तो कार म्हणा, काही म्हणा, तुमच्याकडे जी वस्तू आहे ते सांगा. आर यू क्लिअर? परत ही शी इट समवन समबडी दिस दॅट, काय म्हणणार या ठिकाणी? Has. हॅज. व्हेरी गुड. हॅज कार. ठीक आहे. परत वी यू दे ऑल, काय म्हणणार? Have. हॅव. Have. हा बघा, वर्तमानात कोणाकडे काय आहे? माझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे. बघा माणसाला हेच पडलेलं असते. त्याच्याकडे काय आहे, तिच्याकडे काय आहे, कोणाकडे काय आहे, कोण कशाचा मालक आहे, कोण कशाचा मालक नाही, वगैरे असते की नाही माणसांचं बोलणं. गरज आहे की नाही कम्युनिकेशन मधली, कोणाकडे काय आहे हे सांगणं किंवा काय नाही ते सांगणं. Yes, sir. हा ठीक आहे. आता आपण त्यातल्या, आता बघा इथं थोडा सिक्वेन्स चेंज झालाय. ओके. ठीक आहे. आता दुसरी रचना बी. ओके, इट इज बी, एक्सक्यूज मी, अँड इट इज ए. आता निगेटिव्ह. आता हे खालचं सगळे मी डिलीट करून टाकतो. ओके. हा चला आता पुढे जाऊयात. निगेटिव्ह काय चेंज करावा म्हणजे आपल्याला नकारात्मक अर्थ देता येईल? Not. हा नॉट. करेक्ट. पण ते कुठे टाकायचं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. काय कसं म्हणणार सांगा आता पहिल्या वाक्याच्या संदर्भात. आय Not. Haven't. I have not. हा हॅवंट. ओके. अ कार किंवा आय हॅव नॉट अ कार, किंवा यू कॅन ऑल्सो से आय, सांगा बघू. I don't have. करेक्ट. आय डोंट हॅव अ कार. असं नाही म्हणायचं आय एम नॉट अ कार. म्हणणार का? No. No, sir. हा मग आपल्यामध्ये काही जणांचं असं होतंय बघा, आय एम नॉट अ कार म्हणायचं का आय डोंट हॅव अ कार म्हणायचं, काय आय हॅवंट अ कार म्हणायचं, काय म्हणायचं हे शिकून घ्यायचं. इथं तुम्ही जर असं म्हणत असाल की आय एम नॉट अ कार, समोरचा माणूस उडून जाईल. राईट? येस ऑर नो? Yes, sir. हा त्याला उडवायचं वगैरे नाही, जागेला ठेवायचं त्याला. त्यासाठी ह्या गोष्टी आपण शिकून घ्यायच्या. हा परत ही शी इट हॅज, हे की नाही, हॅज नॉट अ कार और हॅजंट अ कार. किंवा दुसऱ्या बाजूला कसं म्हणणार? एक्सक्यूज मी, हा हॅज नॉट अ कार. किंवा दुसऱ्या बाजूला कसं म्हणणार? बघा हे सगळे प्रोनाउन्स, ही शी इट, पुढं म्हणायचं Doesn't. हा डज नॉट किंवा डझंट हॅव अ कार. असं नाही म्हणायचं ही इज नॉट अ कार, शी इज नॉट अ कार. आर यू क्लिअर? मगाशी सारखंच. त्याच्यानंतर पुढं वी यू दे ऑल दीज दोज सम अ फ्यू मेनी हॅव नॉट अ कार, किंवा काय म्हणणार? They don't have car. करेक्ट. बघा हेच मी कॉपी करतोय. परत हे सगळे प्रोनाउन्स येतील आणि पुढे असेल डोंट हॅव अ कार. वी डोंट हॅव अ कार, यू डोंट हॅव अ कार, दे डोंट हॅव अ कार, ऑल डोंट हॅव अ कार, सम स्टुडंट्स डोंट हॅव देअर ओन मोबाईल्स. इट माइट बी फॅक्ट. सम स्टुडंट्स, बघा आता हे सम कुठे बसतंय? आपल्या ह्या सम मध्ये बसतंय. त्याच्यानंतर आपण म्हणतोय सम स्टुडंट्स डोंट हॅव मोबाईल फोन्स, है की नाही? आता सरांनी कार म्हणून शिकवलंय म्हणून आयुष्यभर कार कार म्हणत बसायचं का? काय करायचं?
का वस्तुस्थितीला परिस्थितीला अनुसरून जे योग्य नाऊन आहे ते घ्यायचं. कळतंय का? Yes, sir. हा, कोणती का वस्तू असे ना ती पुढे म्हणा तुम्ही. आता समजा माझ्याकडे कार नाहीये तर मी म्हणेल आय डोंट हॅव अ कार. आता माझ्याकडे एरोप्लेन नाहीये, कसं म्हणायचं मी? किंवा मला समजा बहीण नाहीये, कसं म्हणायचं मी? I don't have sister. करेक्ट, आय डोंट हॅव सिस्टर. व्हॉट इज सिस्टर? इट इज अ नाउन. किंवा मी दुसऱ्या बाजूला म्हटलं आय डोंट हॅव अ ब्रिलियंट सिस्टर. व्हॉट इज इट? अ ब्रिलियंट सिस्टर. Regular. करेक्ट, नाउन फ्रेज. याचा अर्थ दुसरा असा असू शकतो की बहीण आहे मला पण कदाचित हुशार नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे सिच्युएशन नुसार तुम्हाला हे शब्द बदलता आले पाहिजेत. दॅट इज द नीड ऑफ टाइम, दॅट इज द नीड or that is the part of your consciousness. Are you clear? Yes. हा, तेवढे बदल तर करता आलेच पाहिजेत आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे कोणाकडे काहीतरी आहे का, तुझ्याकडे आहे का, त्याच्याकडे आहे का. त्यासाठी आपल्याला मदत घ्यावी लागते ती तिसऱ्या रचनेची. तिसरी रचना कोणती असते आपली? कोणती असते? पॉझिटिव्ह व्हर्बल. हा, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. मग कसं कसं विचारायचं? आर यू अ कार म्हणायचं का डू यू हॅव अ कार म्हणायचं? डू यू हॅव अ कार? You have a हा, करेक्ट, डू यू हॅव अ कार. तसंच मग आता बघूयात आपण. डू डू नंतर कोण येतात बघा, हे सगळे येतात. आणि याच्यामध्ये अजून एक येतो कोण? आय. त्याला आपण एकटं ठेवायला नको, याच्यामध्ये टाकून देऊयात कारण त्याच ग्रुप मधला येतो. आणि सेकंड कन्स्ट्रक्शन इज, सांगा बघू आता दुसरं क्रियापद कोणतं असेल? पोझिशन जाणून घ्या. हा, करेक्ट, डज. मग हे डज कोणाबद्दल वापरलं जातं तर ऑल सिंग्युलर्स. बघा हे तुम्हाला जे दिसत आहेत की नाही तर त्यांच्या संदर्भात डज. आता हे ही वगैरे स्मॉल असतील हे लक्षात घ्या. एकदा सांगितलेली गोष्ट तीच पुढे कंटिन्यू होते. डज ही, शी, इट, समवन, समबडी हॅव अ कार. समजतंय? Yes, sir. हा, आणि अर्थ कसे घेणार मग? अर्थ कसे घेणार? डू आय हॅव अ कार? हा, सांगा. डू आय हॅव अ कार? डू आय हॅव एन एरोप्लेन? मराठी अर्थ. हा, मराठी अर्थ लवकर लवकर. एवढे अवघड नाही ते वाक्य. माझ्याजवळ कार आहे. हा माझ्याकडे कार आहे का? हा, मोठ्यानं, माझ्याकडे कार आहे का? आहे का? हा, हा प्रश्न आहे विचारलेला समोरच्याला जाणून घेण्यासाठी. मग उत्तर असेल होय, तुझ्याकडे कार आहे, किंवा नाही, तुझ्याकडे कार नाही. क्लिअर? येस सर. हा, Yes, परत sir. डू वी हॅव, डू यू हॅव, डू दे हॅव, डू ऑल स्टुडंट्स हॅव, डू दीज स्टुडंट्स हॅव, डू दोज वर्कर्स हॅव, डू सम एम्प्लॉईज हॅव, डू अ फ्यू एम्प्लॉईज हॅव, डू मेनी वर्कर्स हॅव. बघा जे काही म्हणायचं ते म्हणा. डू ऑल डॉक्टर्स हॅव, डू ऑल टीचर्स हॅव, डू ऑल फार्मर्स हॅव, वॉट एव्हर. Try to understand. It depends upon the situation. It depends upon the concerned people. It depends upon the context about whom you are talking. Okay. त्याच्यानंतर पण पॅटर्न्स हेच असतील, लक्षात घ्या. What we need to learn are the patterns, are the ways of expressing. ठीक है, आगे चलते हैं.
नेक्स्ट ग्रुप, डज ही हॅव अ कार? सांगा. आपल्याकडे लग्न जमवायला जातात, आहे की नाही? लग्न जमवायला गेल्यानंतर त्याच्याकडे हे आहे का, ते आहे का, ते आहे का, हे आहे का विचारतात, कारण त्याच्यावर लग्न जमत असते, आहे की नाही? तर वेगळी गोष्ट आहे ती, समजून घ्या. कॉन्टेक्स्ट, कोणतं तरी कॉन्टेक्स्ट पण लक्षात ठेवा असंच. डज ही हॅव अ कार? डज ही हॅव गुड हाऊस? डज ही हॅव गुड जॉब? आहे की नाही? डज शी हॅव गुड अपिअरन्स? बघा, हे बघितलं जाते. परत, डज समवन हॅव अ पेन? बघा, माझ्याकडे वर्गात पेन नाहीये, तर तो घेण्यासाठी, तो मिळवण्यासाठी मला कसं विचारावं लागेल? स्वतःला ठेवा त्या सिच्युएशन मध्ये, मग कळेल कसं बोलायचं. डज समवन हॅव अ पेन? मग कोणीतरी म्हणेल, येस आय हॅव अ पेन, प्लीज टेक. कळते? येस सर. हा. आणि बघा, हे जे पॅटर्न्स आहेत हिंदीमध्ये पण सेम आहेत, लक्षात घ्या. हिंदीमध्ये पण सेमच आहेत. जसं की आपण पहिल्यापासून जाऊयात. बघा, आय हॅव अ कार, मेरे पास एक कार है. परत निगेटिव्ह, आय हॅवंट अ कार, मेरे पास एक कार नहीं है. परत, डू आई हैव अ कार? मेरे पास कार है क्या? लक्षात घ्या, तेच आहे, वेगळं काही नाही आहे. पॅटर्न्स लक्षात घेतले पाहिजेत फक्त. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता आपली पुढची रचना कोणती असते? निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. हा, निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. बघा, इथं मी टाकून देतोय आणि हे वरचीच वाक्य परत कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. फक्त थोडा फरक काय करायचा आहे तो तुम्ही सांगा मला. Don't. करेक्ट. Don't हाँ, डोंट, आई, वी, यू, दे हैव अ कार. मेरे Doesn't. पास कार नहीं है क्या? उनके पास नहीं है क्या? परत, यहाँ, doesn't. हाँ, doesn't he have a car? No, he doesn't have a car. Yes, he has a car. Are you clear? येस सर. Yes, हाँ, sir. मग हेच पॅटर्न्स आहेत. पुढे जाऊयात. एक्सक्यूज मी, आपला सिक्वेन्स थोडासा चुकतोय. कुठं कुठं सिक्वेन्स चुकतोय तो समजून घ्या तुम्ही. ओके, because I cannot concentrate on all these minor aspects. Just you need to understand what I mean to say. ठीक है. Then the fifth construction, that is E. Okay. WH. Fifth construction is WH questions. सांगा कसे असतील, कसे तयार होतील? आता आपले हे प्रश्न असतील की कोणाकडे काय आहे, किसके पास क्या है, कौन सा है, कैसा है. सांगा पहिला प्रश्न. Which type of car you have? हा, विच टाइप ऑफ कार डू यू हॅव? डू म्हणायचं बरं का, विसरायचं नाही त्याला. ठीक आहे, आपण पहिल्या शब्दापासून जाऊया. हू. कसं म्हणणार? किसके पास क्या कार है? किसके पास एक कार है? कोणाकडे एक कार आहे? Who is Who having has a a car? car? करेक्ट, हू हॅज अ कार. आणि याची उत्तर असतील बघा, हे ह्यासाठी आपण जे वापरली की नाही, हे बघा, कळते? हू हॅज अ कार? ही हॅज अ कार, शी हॅज अ कार, इट हॅज अ कार, समवन हॅज अ कार, somebody has a car, everyone has a car, everybody has a car. Are you getting or not? Yes sir. Yes, हा. sir. आणि दुसरा प्रश्न असेल अनेकांच्या संदर्भातला. ओके, कोणाकडे कार आहे? बघा, हू हॅव अ कार. आणि त्याची उत्तर असतील बघा, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आय पण असेल. आय हॅव अ कार प्लस वी हॅव, यू हॅव, दे हॅव, ऑल हॅव, दीज स्टुडंट्स हॅव, दोज स्टुडंट्स हॅव, दोज पीपल हॅव, दोज फॉरेनर्स हॅव, काही म्हणा तुम्ही.
कळते? कळते की नाही कळत? Yes, sir. आता तिसरा प्रश्न असा असू शकतो बघा, मेरे पास क्या है. आता आपल्याला माहितीच नाही काय आहे कोणाकडे ते. आता आय असेल किंवा या सिरीज मध्ये येणारे सगळे असतील, वी यू दे वगैरे. व्हॉट डू वी हॅव, व्हॉट डू यू हॅव, व्हॉट डू दे हॅव वगैरे. बघा कोणत्या काळातला प्रश्न आहे हा. इट इज अ क्वेश्चन इन सिंपल प्रेझेंट टेन्स अँड इट हॅज द सेन्स ऑफ पोझिशन और ओनरशिप. क्लिअर? Yes. हा. व्हॉट डू आय हॅव. मग बघा एखाद्या माणसाकडे काय काय असू शकते, तर खूप सारं काय काय असू शकते. जगामध्ये लाखो करोडो वस्तू आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, मेटल्स आहेत, हे आहे ते आहे की नाही. ज्या वस्तूला, ज्या गोष्टीला फिजिकल एक्झिस्टन्स आहे, ज्या वस्तू आपण डोळ्यांनी पाहू शकतो, ज्या वस्तू एका ठिकाणावरून दुसरीकडे नेऊ शकतो, अशा सगळ्या वस्तूंची नावं इथं येतील. बरोबर? कळते? Yes. Yes, sir. हा, करेक्ट. आता तसाच प्रश्न असू शकतोय बघा. पुढचा प्रश्न आपण बघूयात. व्हॉट डोंट आय हॅव. नकारात्मक पण प्रश्न असू शकतात हे. मेरे पास क्या नहीं है, सब कुछ है असं पण असते. आणि मेरे पास क्या नहीं है ये हम दूसरों को पूछते हैं, तब हमें इस पैटर्न से पूछना है, व्हाट डोंट आई हैव. मेरे पास क्या नहीं है, तो अगला व्यक्ति बोलेगा तुम्हारे पास क्या नहीं है, एक कार नहीं है. यू डोंट हैव अ कार, दैट्स व्हाई आय विल नॉट मॅरी विथ यू. येस ऑर नो. आपल्या मगाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. ओके, असू शकते. जाऊया पुढे आपण. ठीक आहे. अजून कोणते प्रश्न होऊ शकतात? आहे तर ठीक आहे, पण माणसाची चौकशी कधी थांबत नसते, लक्षात घ्या. खूप चौकशी करायची असतात माणसाला. कोणाकडे आहे, काय आहे, केव्हा आहे की नाही. व्हेन डू आय हॅव अ कार. आय हॅव अ कार इन प्रेझेंट. व्हेन डज ही हॅव अ कार. ही हॅज अ कार इन प्रेझेंट. ॲट ॲट करंट टाइम. Currently he has a car. Is it acceptable? Yes or no? Yes, sir. हाँ. अगला क्वेश्चन, why. ठीक आहे तर आहे, पण का आहे. Valid question. He has a car because his father is rich. Acceptable? Yes. हाँ. Yes, sir. Correct. Why does he have a car? Why do you have a car? I have a car because my father is rich. We can say it is acceptable statement. ठीक है, आगे चलते हैं. कौन सा क्वेश्चन हो सकता है? देखो, whose car do I have. कधी कधी आपण उसनी घेत असते दुसरी मित्राची घडी मोडायला, राईट? घेता की नाही? Yes, sir. हा. मग तसं घडी मोडायला घेणं म्हणजे ते आपलं असतं का? No. No. कधी कधी बघा, आजकाल कोणी करत नसेल कदाचित, पण पूर्वी करायचे. कपडे उसने घ्यायचे, है की नाही. त्याचा शर्ट आज घालायचा, उद्या त्याची पॅन्ट घालायची, आपली पॅन्ट दुसऱ्याला घालायला द्यायची, आपला शर्ट दुसऱ्याला घालायला द्यायचा, है की नाही. असं करायचे. बट इट डझंट मीन दॅट द पर्सन विअरिंग इट इज द ओनर ऑफ दॅट. आर यू क्लिअर? येस और Yes. नो? एखाद्याकडे एखादी वस्तू आहे म्हणजे ती त्याचीच असते असं काय असतं का? त्याची स्वतःची मालकीची आहे असं नसते. कधी कधी दुसऱ्याची असू शकते, भाड्यानं आणलेले असू शकते, उधारीवर आणलेले असू शकते. ट्राई टू अंडरस्टैंड. हुज कार डू आई हैव. मेरे पास किसकी कार है. इसका जवाब ये हो सकता है कि मेरे पास मेरे फ्रेंड की कार है. आई हैव अ कार ऑफ माई फ्रेंड और आई हैव माई फ्रेंड्स कार. आर यू क्लियर? Yes. हाँ. अगला क्वेश्चन हो सकता है कि
है तो ठीक है, पर कितने हैं? How many cars? करेक्ट, व्हेरी गुड. हाऊ मेनी कार्स डू आय हॅव? मग याचं उत्तर असेल 1, 2, 4 जे काही असेल ती संख्या आहे की नाही. बिकॉज दिस क्वेश्चन हाऊ मेनी इज आस्क्ड विथ रेफरन्स टू काउंटेबल नाउन्स आहे की नाही. ज्या गोष्टी संख्येमध्ये मोजता येऊ शकतात त्यांच्या संदर्भात हा प्रश्न विचारला जातो. आर यू क्लिअर? Yes, sir. हा, आणि याच्यामधलं काही तुम्हाला पटत नसेल तर मला नक्की विचारा. सर असं कुठं असते काय, असं कुठं आपण बोलतो काय, असं कुठं माणसं बोलतात काय. तर तसे प्रश्न समोर आणा, सगळ्यांचं अंडरस्टँडिंग होऊन जाईल, डिस्कशन होईल. ओके, ठीक आहे. आय थिंक देर आर 3 minutes रिमेनिंग. There are many things to discuss, many interesting things to discuss with you, but the time is not permitting to proceed further. So let us stop here for now. Are you happy with this practice? Yes, sir. Are you feeling that you are learning something different? Yes, sir. Yes, sir. Okay. So have your complete understanding about these basic things, then no one will dare to stop you as far as this language English is concerned. Are you clear? Yes, sir. Okay. So now let's go ahead for the attendance. Roll number 1, Present, sir. 2. Roll number 2 is Pooja Bahirwade. You are visible on the screen, but you are not responding. Are you here? ठीक है. Roll number 3, Present, sir. 4, Present, sir. 5. Roll number 5 is absent. Okay. Roll number 6. Sir, roll number 5 is present. 5 is present. Okay. Roll number 6, Present, sir. 7. Present, sir. Roll number 8. Number 2 is present. Roll number 9. 9 is absent. Roll number 10. Present. 11. 11 is absent. 12 is absent. 13. Present, sir. 14. Present, sir. 15. Present, sir. 16. 16 is present, I think. Roll number 17. Present, sir. 18. Yes, sir. 19. Roll number 19 is absent. Then roll number 20. Absent. 21. Roll number 19. Saurabh, are you here? Yes, sir. Sir, 12 by 12. 12 पण आहेत. ठीक आहे. Roll number 20 is absent. 21 is absent. 22 absent. 23 Present, sir. 24 Present. 25 is absent. 26 Present, sir. 27 Present, sir. 28 Present. 29 Present, sir. 30 Yes, sir. 31 Present, sir. 32 is absent. 33 Present, sir. 34 Present, sir. 35 Present. 36 is absent. 37 is absent. 38 is absent. 39 Present, sir. 40 Yes, sir. 41 is absent. 42 Present, sir. 43 is absent. 44 is Present, absent. sir. 45 Present, sir. 46 is absent. 47 Present, sir. 48 Present, sir. 49 Present, sir. 50 Sir. okay. 51 Present, sir. 52 is absent. 53 Present, sir.
54, Present, sir. 55, Present, sir. 56, Present, sir. 57, Present, sir. 58, Present, sir. 59, Present, sir. 60, Yes, sir. 61, Present, sir. 62, 62 is absent, 63, Yes, sir. 64, Yes, sir. 65, Yes, sir. 66, 66, Ruturaj Tarapurkar. Present, sir. 67 is absent, and 68. Present, sir. 68 is the last one, right? Yes, sir. So I will Sir. repeat. 37 आहे. 37 is present. ठीक है. Anyone else? So I will repeat the absent numbers. 9 roll number. Roll number 9 is present. ठीक है. So I will repeat the absent numbers once again. You will tell if you are present. Then roll number 11, roll number 20, 21, 22, 25, 32, 36, then 38, 41, 43, 46, 52, 62, and 70. Sorry, 67. 46 also present, sir. 46 also present. Anyone else? Okay, so let's stop here for now. Whatever the remaining discussions are, we will hold in our next lecture. Tell your friends who are absent that they will not get the opportunity to learn all these things again. Okay? Already we are stealing time from our regular syllabus, because this is the crucial area which we need to understand. So don't miss the lectures. Tell your friends to attend. Okay? That is my humble request to all of you. Thank you.